गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करोत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. एक भक्त होता व तो महाराजांच्या नेहमी मागे लागायचा की जे मला हवंय ते तुम्ही का देत नाही, आणि मला हे हवंय महाराज, इकडे चला मी तुम्हाला दाखवतो ही गोष्ट मला हवी आहे. पण तिथून महाराज त्या भक्ताला ओढत घरी आणतात आणि म्हणतात की हे आत्ता तुझ्यासाठी योग्य नाहीये, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. तो भक्त रडतो, कळवळतो, महाराज हे माझ्यासाठी का योग्य नाहीये, तुम्ही मला का नाही देत? तर त्यावेळेस महाराज एकच उत्तर देतात, ते म्हणजे योग्य वेळ येण्याची बाकी आहे. ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस याच्याहून सुंदर तुझ्यासाठी काहीतरी मी देईन, पण तोपर्यंत तुला वाट बघावी लागेल. तोपर्यंत तुझा जो कर्माचा जो प्रारब्ध तुझे आहे ते व्यवस्थित करण्याचं मी काम करत आहे. सध्या ते मी करतोय आणि नंतर तुला जे हवं आहे त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी मी तुझ्यासाठी देणार आहे. असं एखाद्या छोट्याशा भक्ताचं महाराज मन कळवळून त्याला व्यवस्थित समजावून सांगत असतात. असं प्रत्येक सेवेकऱ्याला वाटतं की मी जे मागतो की जे मी मागते एखादी विशिष्ट गोष्ट असते आणि ती महाराज मला का देत नाही, किंवा ती गोष्ट किंवा ती इच्छा माझी का पूर्ण होत नाही, असं सतत आपल्याला वाटत असतं. का बरं असं होतं? आणि मग आपण त्याच्यावरती अविश्वास दाखवायला सुरुवात करतो, त्या सेवेवरती महाराजांवरती रागवतो, भरपूर काय काय करतो. पण याहूनही सुंदर काहीतरी महाराजांनी आपल्यासाठी लिहून ठेवलेलं असतं. पण आता गुरुपौर्णिमा सुरू आहे, ताई आम्हाला पारायण करण्यात इंटरेस्ट नाहीये, गुरुजीचं पारायण करण्याला वेळ नाहीये, पण आम्हाला अशी कोणती तरी सेवा सांगा ज्या सेवेमुळे आम्ही महाराजांच्या चरणी एकदम एकाग्रतेने आणि मी माझी सेवा आणि स्वामी या आमच्या तिघांमध्ये दुसरं कोणीही येणार नाही, स्वामी आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारची भिंत राहणार नाही, अशी सेवा सांगा ज्यामुळे लवकरात लवकर माझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचेल आणि मला जे हवं ते मिळेल. आणि जे भाग्यवान लोक असतील, खरंच ज्यांचे थोर भाग्य असेल, अशीच लोक ही सेवा करतात आणि त्याचा अनुभव देखील साक्षात त्यांना येत असतो. अशी कोणती सेवा असेल तर ती लिखित नाम जपाची आहे. तुम्ही थंबनेल पाहिलं असेल, थंबनेल पाहूनच तुम्ही या व्हिडिओमध्ये आला असेल, तर त्या थंबनेलनुसार तुमच्या सगळ्या शंकांचे निरसन मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथेच मिळून जाते. लिखित नाम जप बघा, आता ही पुस्तिका आहे लिखित नाम जपाची. आता हे पुस्तकच असावं असं काही नाहीये. हे पुस्तक नसेल तुमच्याकडे तरी देखील तुम्ही तुमच्याकडे जी कोरी वही असेल, तुमच्या घरातली रफ वही असेल, कोरी वही असेल, किंवा एखादी वही तुम्ही 100 पाण्याची विकत आणली तरी देखील चालेल, अशा वहीमध्ये तुम्हाला लिखित नामजपाला सुरुवात करायची आहे. आणि लिखित नामजपासाठी हीच वही असावी, अशीच वही असावी, मगच मला लिखित नामजप केलेल्याचं फळ मिळेल किंवा मला आनंद मिळेल, असा कोणत्याही प्रकारचा गैरसमज ठेवायचा नाही. मी सुद्धा साध्या वहीमध्येच करत होते. आता अक्कलकोटला गेल्यानंतर ही पुस्तिका आणलेली आहे, तिथून घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळपासच्या केंद्रात देखील मिळून जाईल, किंवा तुम्ही रफ वहीमध्ये जरी लिखित नामजपाला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. बघा, लिखित नामजप म्हणजे काय? आपण नामस्मरण करतो, नामस्मरणामध्ये आपण दंग होतो, लीन होतो, सगळं काही बरोबर आहे. पण स्वयंपाक करता करता, चालताना, बसताना, उठताना, ऑफिसमध्ये वर्क करताना आपण सगळीकडे महाराजांचं नामस्मरण करत असतो. अखंड नामजप आपल्या तोंडामध्ये सुरू असतो. आपल्या तोंडामध्ये नामस्मरण सुरू असतो, पण कुठेतरी मध्येच बाहेर गेल्यानंतर कुठेतरी मध्येच एखादं शॉप दिसलं, साड्या दिसल्या, कपड्याचं शॉप दिसलं, किंवा एखादं हॉटेल दिसलं, किंवा एखादी मैत्रीण भेटली, लगेच गप्पा टप्पा चालू होतात, किंवा एखादी साडी दिसली तर त्याच्यामध्येच रमवून जातो आपण. तोंडामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ असतं, पण आपलं मन मात्र तिकडे शॉपिंगला गेलेलं असतं, शॉपिंग करत असतं. स्वयंपाक करत असताना देखील श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा आपण अखंड नामजप करत करत स्वयंपाक करत असतो. तरी देखील आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात, वाईट देखील विचार येतात. खूप खूप वाईट प्रकारचे, म्हणजे आपण त्याचा विचारही करू शकत नाही अशा पद्धतीचे विचार आपला स्वयंपाक करताना येत असतात. आपला नामजप सुरू असतो, पण आपल्या मनावरती आपलं कंट्रोल हवा आहे. आपल्या मनामध्ये ते विचार येत आहेत आणि याच्यावरती आपला कंट्रोल नाहीये, बरोबर? तरी वाईट विचार येतात, घाणेरडे विचार येतात, कधी कधी खूप चांगले विचार येतात, खूप मस्तपैकी स्वप्नात हरवून जातो आपण, कुठे कुठे जातो आपल्याला देखील समजत नाही, बरोबर ना? म्हणजे एखादी गोष्ट अशी असते, ती गोष्ट मला मिळालेली आहे, म्हणजे आपण पॉझिटिव्ह रित्या देखील विचार करतो आणि निगेटिव्ह रित्या देखील विचार करतो. तर असं न होता आम्हाला अशी एक सेवा हवी आहे ज्या सेवेमध्ये आमचं मन देखील तिथेच राहील, शरीराने आपण तिथेच असतो, पण मन देखील त्या सेवेमध्ये राहील आणि आपला आवाज देखील आपल्याला ऐकू येईल.
अशी सेवा म्हणजे लिखित नामजपाची ही सेवा आहे आणि ही सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे. बघा आपल्याला ह्याच्यावरती दिलेलं आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांनी सांगितलेले फक्त तू सेवा कर, तुझं कर्म कर, तू सेवा करण्याचं त्याचं फळ काय द्यायचं ते माझं मी बघतो, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला ही सेवा करायची आहे. आता बघा याचं पहिलं पान. आता याच्यामध्ये पेन कोणता वापरायचा, तर रेड कलरचा पेन वापरायचा आहे आपल्याला, लाल रंगाचा पेन वापरायचा आहे. बघा आता हे सुरुवात केलेलं आहे, आता सुरुवात केलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्या कुलदेवतेचं वर नाव लिहायचं आहे. ओम कुलदेवताय नमः किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिचं नाव लिहिलं चालेल. ओम श्री गणेशाय नमः देखील लिहिले तर देखील चालेल. आणि लाल पेनाने तुम्हाला हे करायचं आहे. श्री स्वामी समर्थ व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित लिहायचा. तुम्हाला उलट दिसत असेल, फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे उलट दिसत असणार आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला लिहायला सुरुवात करायची आहे. तुम्ही लिहा. आणि बघा ही सामूहिक सेवा केली तरी देखील चालणार आहे. म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जितका वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सेवा करायची आहे. सामूहिक सेवा म्हणजे काय, आता समजा ही एक वेळ तुम्ही लिहिली, एक वेळ तुमच्या मिस्टरांनी लिहिली, एक वेळ तुमच्या मुलींनी लिहिली आणि नंतर राहिलेली तुम्ही थोडी ज्यांना वेळ भेटेल तसं तुम्ही लिहिलं तरी देखील चालणार आहे. ही सामूहिक सेवा म्हणजे सगळ्यांकडून ही सेवा घडते. ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ हे लिहित असतो त्यावेळेस महाराजांच्या प्रत्येक नामाकडे आपलं लक्ष असतं. तिथे आपण लक्ष देत असतो की आपल्याकडून काही चूक पण व्हायला नको, खाडाखोड देखील करायची नसते याच्यामध्ये आणि चूक देखील व्हायला नको. आणि आपल्या लिहिण्याच्या स्पीडनुसार, आता आपण केव्हा कॉलेजला वगैरे होतो तेव्हा आपण लिहित होतो, पण आता आपल्या हातात पेन नाहीये त्यामुळे थोडं जर लिहिलं तर आपला हात दुखू लागतो, भरून येतो हात. तर लिहिताना देखील आपल्या स्पीडवर आहे. आता बघा लिहिताना बघा आपण एकदम स्पीड कमी असेल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, म्हणजे ज्या पद्धतीने आपण लिहिणार त्या पद्धतीने आपण व्यवस्थित पठण करत जाणार आहे, त्या नामाचं पठण करत जाणार आहे. त्यामुळे आपलं स्पीड देखील व्यवस्थित राहणार आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, आता वेळ भेटला आहे बसते मी लिहायला, बरोबर, स्वयंपाक झाला बसते मी लिहायला, माझं काम झालेलं आहे बसते मी लिहायला, मुलांना शाळेत सोडून आले बसते मी लिहायला, अशा पद्धतीने जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही बसायचा. रील स्क्रोल करण्यापेक्षा तुम्ही लिहित बसा, काही हरकत नाही. इतकी सुंदर आणि इतकी प्रभावी सेवा आहे. ज्यांनी सेवा केली त्यांना खूप सुंदर असा अनुभव आलेला आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लिहायचं आहे. लिखित नामजप म्हणजे बघा आता माझ्याकडे 2 पुस्तिका मी आणलेल्या, एका पुस्तिकेमध्ये मी लिहिते आणि एका पुस्तिकेमध्ये मिस्टर लिहितात. आता तुम्ही जर एकाच वहीमध्ये सगळ्यांनी मिळून सामूहिक सेवा केली तरी देखील चालणार आहे. तुम्ही रफ वही घेतली, साधी वही घेतली तरी देखील चालणार आहे. साधी वही कशी ते देखील तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीची साधी वही जरी तुम्ही आणली, आता ही 200 पानी आहे, 100 पानी जरी आणली, 200 पानी जरी आणली तरी देखील चालणार आहे. आणि ही वही व्यवस्थित तुम्हाला या वहीमध्ये व्यवस्थित असं राखाने आखायचे आहेत तुम्हाला. आणि व्यवस्थित तुम्हाला सुरुवात करायची आहे लाल कलरच्या पेनाने. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ व्यवस्थित लिहायचं आहे. आता तुम्ही भरपूर सेविकरी असे देखील म्हणतात की आम्ही रामनामाचा जप करू शकतो का, आम्ही श्री गुरुदेव दत्त असं लिहू शकतो का. अजून तुम्ही ज्या देवांना मानता, तुम्ही ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवता त्यांचा नामजप केला तरी देखील चालणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला नामजप करायचा आहे. आता याच्यामध्ये नियमांचं काय पालन करायचं आहे, तर बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे मांसाहार तुमच्या इच्छेवरती तुम्ही पाळायचा आहे. संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला पाळावं लागेल, नाही नसेल संकल्पयुक्त तुम्ही अशी सेवा करत असाल तर तुम्ही बघा सगळ्या सेवा आंघोळ झाल्यानंतर, आंघोळ करूनच ही सेवा करायची आहे. नंतर पारोशा अंगाने तुम्ही लिहायला बसाल, चुकून असं बसायचं नाही. ही सेवा करायला देवघरासमोरच बसावं असं देखील नियम नाही. तुम्ही कुठेही बसून ही सेवा करू शकता. अगदी तुम्ही तुमच्या बॅग मधून तुम्ही कॉलेजला नेऊ शकता, तुमच्या ऑफिसला नेऊ शकता, तुम्ही बाहेर गेलात बाहेर घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा लिखित नामजप करू शकता. इतकी सुंदर आणि प्रभावी सेवा आहे. याच्यामध्ये ब्रह्मचार्याचं पालन वगैरे, परान्न वगैरे वगैरे, कांदा लसूण काही सुद्धा पाळायची गरज नाहीये. फक्त बघा मांसाहार तुमच्या इच्छेने आहे, मी सांगणार नाहीये तुम्हाला, तुम्ही तुमच्या इच्छेने सगळं पाळायचं आहे. म्हणजे सगळ्यात सुंदर म्हणलं तर तुम्ही आंघोळ केल्या पहिल्यांदा देवपूजा वगैरे करायची आणि लिहायला बसायची. खूप सुंदर, काही देखील प्रश्न शंका मनामध्ये आणायच्या नाही. आता या वहीचं काय करायचं, आता वही कंप्लीट झाली. गुरुपौर्णिमेपर्यंत आम्ही 11,000 किंवा 10,000 1001 नावं कंप्लीट केलेली आहेत. ही वही काय करायची, ही वही तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये, अक्कलकोटला किंवा दिंडोरीला तुम्ही जिथे जाल तिथे त्या केंद्रामध्ये तुम्ही ही वही जमा करू शकता. आपल्या सेवेचा तिथे आपल्या सेवेची तिथे एक प्रकारे आपला बँक बॅलन्स कसा बँकेमध्ये जमा असतो तशी आपली सेवा देखील महाराजांच्या चरणी जमा होत जाते. आणि ही लिखित सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे. तुम्हाला वही कोणाला देण्याची इच्छा नाहीये तर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे गुरुचरित्र ग्रंथ ठेवता तिथे, किंवा तुमच्या तिजोरी तुम्ही दागिने ठेवता तिथे,
त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या देवघराच्या खालच्या ड्रॉवर मध्ये देखील ही वही ठेवू शकता. पण या वहीवर धूळ बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ही कुठेही रद्दीत वगैरे पडेल याची काळजी घ्यायची आहे. पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने लिखित नामजप करायला सुरुवात करायची आहे. लिखित नामजपाचे खूप सुंदर असे अनुभव येतात आणि हा अनुभव खूप सुंदर प्रकारे प्रत्येक सेवेकऱ्याला येतो जर शुद्ध अंतकरणापासून ही सेवा केली. शक्यतो स्नान करून तुम्हाला जसं की सांगितलं, अंघोळ करून मगच तुम्हाला जप लिहिण्यास बसायचं आहे. लाल पेनाने तुम्हाला हा जप लिहायचा आहे. नामजप रेषेवर तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. प्रत्येक पानावर 108 नामजप लिहायचा आहे आणि व्यवस्थित तुम्ही संकल्प घेतला हे पान कंप्लीट मला आज करायचं आहे तर ते पान कंप्लीटच करायचं, अर्धवट सोडायचं नाही. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही लिहिणार असाल तर काही हरकत नाहीये. तुम्ही आता 21 लिहिले, नंतर 21 लिहिले, नंतर 21 लिहिले तरी देखील चालणार आहे. लिखित नामजपाची वही योग्य जागी ठेवायची आहे. पानं खराब करायची नाहीयेत. नामजप वही पायधुळी पडणार नाही किंवा त्याच्यावरती धूळ बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. परिवारातील एकाने किंवा सगळ्यांनी मिळून नामजप वही पूर्ण केली तरी देखील चालणार आहे. नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असे म्हणून अक्षता, पाणी, गंध, हळदी कुंकू, फुले, नैवेद्य, साखर अर्पण करायचं आहे आणि त्याची देवघरासमोर एक छोटीशी पूजा करायची आहे. आणि आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये श्रीरामाचं असेल, श्रीकृष्णाचं असेल, मारुती किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जाऊन ही वही तुम्हाला तिथे महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे. बघा, कुटुंबामध्ये सुतक आलं तर आपल्याला नामजप करायचा नाही. त्याच पद्धतीने आपल्याला सुतक आलं, विटाळ आला तर नामजप थांबवायचा आहे. नामजप वहीत लिहित असताना इतरांशी बोलायचं नाही. आपला नामजप आपण एकदम एकाग्रतेने करायचं आहे. त्यामुळे बघा, आवर्जून ही तुम्ही पुस्तिका भेटली तर आवर्जून आणा किंवा तुम्ही अशा पद्धतीच्या रफ वहीमध्ये किंवा अशा पद्धतीच्या तुम्ही 100 पानी किंवा 200 पानी वहीमध्ये जरी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. ही सेवा केल्यानंतर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नक्कीच नांदते आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळत असतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच ही सेवा करा. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.